आता यानंतर आपण कॉन्टिजेंटी लायबिलिटीज कशाला म्हणायचं ते समजून घेऊन या. कॉन्टिजेंटी लायबिलिटीज, कॉन्टिजेंट लायबिलिटीज. आता कॉन्टिजेंट लायबिलिटीज म्हणजे काय की असं काहीतरी देणं जे भविष्यात निर्माण होऊ शकतं, होऊ शकत नाही, अशा देण्याला म्हणायचं कॉन्टिजेंट लायबिलिटीज. कॉन्टिजेंट लायबिलिटीज म्हणजे जे भविष्यात देणं लागतं किंवा लागत नाही. आता त्याचं उदाहरण स्वरूपातही पाहूया आपण. आता कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हणजे तुम्हाला काय मी सांगितलं तसंच ही लायबिलिटी ॲज इट इज नॉट कन्फर्म or perfect liabilities. आता काय झालं हे काय लिहिलं मी मगाशी मी सांगितलं कॉन्टिजेंट लायबिलिटी इज अ लायबिलिटी बट इट इज नॉट कन्फर्म और परफेक्ट लायबिलिटी. म्हणजे इतर लायबिलिटीसारखी ती लायबिलिटी नसते. ते देणं तुम्हाला भविष्यात होऊ शकतं, होऊ शकत नाही. इट डज नॉट अफेक्ट the financial position of the business. And therefore it is not shown on the liability side of the balance sheet. But it is shown by way of footnote
to balance sheet simply as an information. लक्षात आलं आता की it is not a fixed liability, perfect liability. It may arise in the future or not. It's called a contingent liability. So, the contingent liability should not mention at the liability side of the balance sheet. Why? Because it is contingent. Then you can see that this contingent liability is mentioned under the balance sheet as a note simply for information. आता हे आपण पाहून घेतलं आहे. आता याचा पुढचा भाग आपण पाहून घेऊया. आता आपण या भागाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. आता कॉन्सेप्ट्स ऑफ द बुक कीपिंग, मीनिंग ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ द बुक कीपिंग, म्हणजे बुक कीपिंग हा जो विचार आहे त्याचं महत्त्व काय. आता मीनिंग अँड अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स, meaning and accounting concepts and their importance. आता अकाउंटिंगचा अर्थ काय, अकाउंटिंग म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता हे कॉन्सेप्ट काय आहे. अकाउंटिंग म्हणजे इट मीन्स ए कम्युनिकेशन रिझल्ट ऑफ द बिझनेस ऑपरेशन्स, म्हणजे एकत्रित उद्योगधंद्याचे कामकाजाचे रिझल्ट्स कोणासाठी, टू व्हेरियस पार्टीज इंटरेस्टेड इन कनेक्शन विथ द बिझनेस, म्हणजे उद्योगधंद्याशी संदर्भित असलेल्या ज्या विविध पार्टीज आहेत त्या पार्टींच्या ऑपरेशन म्हणजे कामकाजाच्या बद्दलची माहिती ठेवणं याला म्हणायचं अकाउंटिंग. आता याच्या संदर्भात कोणकोणते उद्योग येतात, कोणकोणते हे संबंधित असतात. तर पहिला विच इज, अकाउंटिंग कशासाठी महत्त्वाचं आहे, टू ओनर्स, मग त्यांच्या उद्योगधंद्याची माहिती त्यांना समजण्याकरता ओनर्स म्हणजे कंपनीचे मालक, उद्योगधंद्याचे मालक. त्याच्यानंतर क्रेडिटर्स, क्रेडिटर्स म्हणजे तुम्ही ज्याला माल विकतात तो तुम्हाला देणं लागतो. तुम्ही ज्याच्याकडनं माल घेतात त्याला तुम्ही देणे लागतात, त्याला म्हणायचं क्रेडिटर्स. इन्व्हेस्टर्स म्हणजे तुमच्या उद्योगधंद्यात जो रक्कम गुंतवतो ते लोक. बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय की ज्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, म्हणजे बँक त्याप्रमाणे इतर देखील खाजगी काही संस्था असतात की ज्या तुम्हाला कर्ज पुरवठा करतात. तसंच सरकारला
आणि इतर जे संबंधित कोण असतील त्यांना, या सगळ्यांना तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायाचं केलेलं व्यवसायाचं ऑपरेशनचे व्यवसायाचे केलेल्या ॲक्टिव्हिटीचा रिझल्ट हे समजण्यासाठी जे ठेवलं जातं त्याला म्हणायचं अकाउंटिंग. ह्या प्रोसिजरला म्हणायचं अकाउंटिंग प्रोसिजर. आता याच्यानंतर आपण पाहून घेऊ. आता ही एवढ्यापुरत्या लोकांशीच ते मर्यादित नाही आहे, ते अजून कोणाशी संबंधित आहे. अकाउंटिंग इज नॉट असोसिएटेड विथ बिझनेस बट ऑल्सो एव्हरीबडी. म्हणजे अकाउंटिंग हे काय फक्त उद्योगधंद्यापुरतं मर्यादित नसतं, प्रत्येकाशी ते निगडीत असतं. प्रत्येकाशी म्हणजे काय? हू इज इंटरेस्टेड इन द कीपिंग ऑफ द अकाउंट्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे जे लोक ह्याचे उद्योगधंद्याचं अकाउंटिंग ठेवतात त्याच्याशी संदर्भित असलेल्या सगळ्या लोकांसाठी ते अकाउंटिंग हे महत्त्वाचं असतं. आता ह्यालाच आपण म्हणतो जनरली द टर्म्स अकाउंटिंग रिफर्स टू फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की अकाउंटिंग म्हणजे काय, की हे पैशाच्या व्यवहाराचं आर्थिक व्यवहाराशी संदर्भित असतं, त्याला म्हणतात अकाउंटिंग. आता हे झालं कॉन्सेप्ट्स ऑफ द अकाउंटिंग. आता याच्यातले महत्त्वाचे कॉन्सेप्ट काय आहे हे मी ठळक रूपात तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे ठळक रूपात तुम्हाला सांगेल त्याची गरज जशी जशी लागेल तसं त्या वेळेला मी एक्सप्लेनेशन देणार आहे. आज बहुतांशी मी सगळ्या भागाचं ओहापोह केलेला आहे. आता कॉन्सेप्ट कोणकोणते आहेत, विचार कोणते आहेत ह्याचा आपण अभ्यास करूया. आणि मग तुम्हाला अजून एक शंका आली असतील की हे मराठीतनं जास्त का बोलतात, लिहितात इंग्लिशमधनं पण बोलतात मराठीमधनं. आता याचं कारण असं आहे की तुम्ही सगळे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहात. काही टक्के 20-30% असतील किंवा 40% असतील हे इंग्लिश मीडियमचे असतील, परंतु त्यांची मातृभाषा तर मराठीच असते. त्यामुळं त्यांना जरी इंग्लिशमध्ये सांगितलं तरी तुम्ही त्यांना मराठीतनं इंग्लिशमध्ये सांगितलं किंवा इंग्लिशचं मराठीमध्ये सांगितलं तर त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही जास्त चांगलं समजेल. या उद्देशाने मी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे.